प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट, रंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. MCR न्यूज मराठीला आजच सबस्क्राइब करा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा MCR न्यूज. नांदेडमध्ये वंचितच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद. कार्यकर्त्यांचे शांततापूर्ण आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेड शहरात आज चांगला प्रतिसाद मिळाला. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात बंद पाळला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापाऱ्यांना आपली दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अत्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहरातील कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेत हा बंद शांततापूर्ण पद्धतीने पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनावर आज संपूर्ण महाराष्ट्र बंद झालाय. त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी नांदेड जिल्हा कडकडीत बंद आहे. या ठिकाणी सगळ्या राजकीय पक्षांनी, भाजप सोडून सगळ्या पक्षांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात बाळासाहेबांनी हा आदेश दिला होता. त्याचं त्या कडकडीत पालन आम्ही नांदेडकरांनी केलेलं आहे आणि आम्ही नांदेडकर या ठिकाणी इशारा देतो, जर येणाऱ्या काळात दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावर अजून तुम्ही तीव्र अत्याचार करणार असाल तर या नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही भाजपचा एकही कार्यकर्ता फिरू देणार नाही, त्यांच्या एकाही नेत्याला नांदेडमध्ये येऊ देणार नाही. ही काय तुमची जागीरदारी नाही आहे. हे लोकशाहीने दिलेलं तुम्हाला 5 वर्षासाठी सरकार आहे. तुम्ही स्वतःची मालकी समजून हुकुमशाहीप्रमाणे वागू नका. तुम्हाला बी खाली पाय उतार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. म्हणून मी परत एकदा या घटनेचा निषेध करतो आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जे येणाऱ्या काळात जे ताकदीने आव्हान देतील ते आम्ही सगळे ताकदीनिशी मागे राहू. आज संबंध महाराष्ट्रभर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी बंदची हाक दिलेली आहे. या बंदमध्ये नांदेड शहरातील शैक्षणिक संस्था असतील, महाविद्यालय असतील, कॉलेजेस असतील, लायब्ररी असतील, या सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. जे काही विद्यार्थ्यांच्या हिताचा हनन होत आहे या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारलेला आहे आणि या दडपशाही सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे. देशभरात होत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थ्यांना अमानुषपणे लाठीचार्ज झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्यापैकी नांदेडमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. जी सरकार जातीयवादीपणा करत आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये हा विद्यार्थ्याचा आक्रोश आहे आणि लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन आणि ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा. अन्यथा नाहीतर या विद्यार्थ्याच्या आक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागेल. एकच माईक आल्यानंतर बंद करून सगळे माईक पॅक कर.